नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. 7चा अलार्म या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातल्या सगळ्याच घडामोडींचा अगदी वेगवान आढावा या बातमीपत्रातून घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाच्या अपडेट्स सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आहेत. मात्र त्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. राज ठाकरेंकडून मनसेच्या महाराष्ट्र नेक्स्ट या वेबसाईटची घोषणा. वेबसाईटवरती 27 विविध विषयांचा समावेश. विकासाच्या नव्या कल्पना मांडता येणार. फलोत्पादनात शरद पवारांचं क्रांतिकारी काम. राज ठाकरेंकडून शरद पवारांवरती स्तुतिसुमनं. तर बाळासाहेब जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार होते. राज ठाकरेंकडून महाराष्ट्राच्या परंपरेची ही आठवण. महाराष्ट्राचं गत वैभव मिळवण्यासाठी आपण सत्ता हातात घेणार, हा माझा शब्द. शिवतीर्थावरून मनसैनिकांसमोर राज ठाकरेंचा निर्धार. भारताने इराणला साथ द्यायला पाहिजे होती. भविष्यात फटका बसणार. आखाती देशातील युद्धावरती राज ठाकरेंची रोखठोक भूमिका. निवडणुकीच्या काळात मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते. आमदार धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप. तर परळीच्या जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ऐतिहासिक विजय मिळवला, मुंडेंचं विधान. अमोल मिटकरींकडून रुपाली ठोंबरे पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा. अशोक खरातचा संबंध अजित पवारांच्या अपघातामागे आहे का, मिटकरींना संशय. नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या. रुपाली चाकणकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता. अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत. रुपाली चाकणकरांना तात्काळ हटवून सखोल चौकशी करा. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अशोक खरात सोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई करा, संजय राऊतांची मागणी. तर नाशिक प्रकरणात रुपाली चाकणकरांची चूक नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण. महाराष्ट्रात अवकाळीचा कहर. पुणे, कोल्हापूर, जळगाव, इंदापूरसह बुलढाण्यात पाऊस. गारपीट आणि वादळी पावसानं पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल.